नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालंय. सर्व निवडून आलेले सदस्य एकत्रित येत शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषद सभागृहात दाखल झाले. त्यामुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या निवडीत अध्यक्षपदी उषाताई संभाजी पाटील तळेगावकर तर उपाध्यक्षपदी दयानंद दामोदर सुरोसे यांची निवड झाली आहे. दोन्ही पदावर महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसून आलंय. या निवड प्रक्रियेदरम्यान महायुती आणि विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे अभिनंदन केले. दरम्यान निवडीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी माध्यमांशी संवाद साधत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवून जिल्हा परिषदेमार्फत विकास कामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. चला तर पाहू नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी माध्यमांशी नेमका काय संवाद साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानते. सर्व पक्षाचे महायुतीचे आभार मानते. मी सर्व सन्मानित काय पाण्याचा प्रश्न झाला तर मी प्रचारादरम्यान बरेच गावोगावी फिरले. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ते करता येईल आपल्याला. बरेच रोडचे काम आहेत, ते पण पाहता येईल. घरकुल कुठं आले असतील न असतील बघून खाल्ल्या तळाला जाऊन काम केलं जाईल. बऱ्याच ठिकाणी पगारी चालू नाहीत. अशिक्षित लोक असल्यामुळे तिथं पगारी चालू नाहीत. त्या पगारी सरपंचांना सांगून केल्या जातील. असे हॉस्पिटल बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गैरसोय होतीये. ते कशामुळे होते हे माहित नाही, पण तिथे पण जाऊन आम्ही जातीनं लक्ष घालू. प्रत्येक गोष्टीकडे जिल्हा परिषद असेल कसं त्याचा दर्जा वाढेल. जिल्हा परिषदचा बरेच लेकर इंग्लिश मीडियमकडे वळालेत. जिल्हा परिषद ही आपली अगोदरपासूनची चालत आलेलं आहे. बघूत आता काय काय होते ते करूत. आपल्याला नेते मंडळी आमचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील असतील, संजयजी बनसोडे साहेब असतील, विक्रम बाप्पा काळे असतील, संभाजी भैया पाटील साहेब असतील, तसेच या ठिकाणचे आमचे अभिमानूजी पवार साहेब, रमेश आप्पा कराड साहेब आणि दोन्ही जिल्हा अध्यक्ष जे आमचे अफसर बाबा शेख आणि बसवराजजी पाटील साहेब यांचं सर्वांचं धन्यवाद देतो. या सर्वांनी एकत्र येऊन ही महायुती आमची जी महाराष्ट्राचे नेते जे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ताकदीने हे सरकार पुढे नेत आहेत त्या पद्धतीने या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माझी जिल्हा परिषद सर्वसामान्य शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची, सर्वसामान्याचा हित जोपासण्यासाठी भाजप महायुती सरकारचा जो अजेंडा आहे तो घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची दोन्हीची शपथ या ठिकाणी घेतलेले. पुढचे जे असतील ते निर्णय सर्व सभागृह आणि सर्व नेते मंडळी बसून जो निर्णय होतो तो योग्य निर्णय होत राहील. गोपनीयता वगैरे काही नाही. सर्व पक्षाचे जे शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये राहून सर्वांना काम केले. पत्नी या ठिकाणच्या सभागृहाचे सदस्य होते. आता मी आहे. बरेच अनुभवी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला आता राजकारण विरहित सोडून, कारण आम्ही आता 34-24 हा आमचा विजय झाला, हा आमच्या पक्षाचा होता. आता माझी जिल्हा परिषद म्हणजे आमची जिल्हा परिषद म्हणजे या जिल्हा परिषदेचा जो गरिमा आहे तो जोपासण्याचं काम आम्ही पण करणार आहोत. त्याच पद्धतीने विरोधकांना पण एक सांभाळून जे गरिमा आपल्या जिल्हा परिषद आहे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न तेवढं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.